नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपली करंटची रेग्युलर लेक्चर सिरीज स्टार्ट होईल. रोज लेक्चर्स येतील. छोटासा व्हिडिओ का असे ना, पण आपल्याला आणि जास्त प्रमाणात येतील. ठीक आहे, एकच येईल असं नाही. आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर आपण काय स्टार्ट केलेलं आहे, तिमाही चालू घडामोडी जानेवारी ते मार्च 2026. ठीक आहे, तर बघा, याची जानेवारी 2026 ची वेगळी प्लेलिस्ट तयार करते. मग काही जण म्हणतील जे हे इयरबुक चालू केलेलं आहे ते नाही घेणार का, तर ते पण सायमल्टेनियसली चालू राहील. रॅन्डमली सगळे लेक्चर्स येतील, सगळंच कंप्लीट करून घेणार आहे. तर बघा, आणि दुसरी गोष्ट, ऑलरेडी जानेवारी 2025 आपला झालेला आहे, त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही फक्त एकच करायचं, तुम्हाला जे काही हवे असतील. पुन्हा एकदा सांगते, हे पुस्तक आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे पूर्ण झालेलं आहे आणि हे कंप्लीट होणार आहे. जे कोणी नवीन बघत असतील तर कोणाला काही प्लेलिस्ट म्हणजे प्लेलिस्टमध्ये जा, तिथे तुम्ही सर्च केलं की तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट भेटून जातील. पण समजा नाहीच भेटल्या तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला तुमच्या कमेंटला टॅग करून एखादी प्लेलिस्ट जी तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला देत जाईल. तर बघा, जानेवारी मंथ आपण स्टार्ट करणार आहोत. तर जानेवारीचं आपण एकदा अनुक्रमणिका बघून घेऊ. हे बघा, ही आहे अनुक्रमणिका. जानेवारी 2026 ची. ठीक आहे, एवढे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. मी बरोबर करेन की म्हणजे स्पोर्ट्स न्यूज एकत्र करेल, नंतर ज्या काही इंटरनॅशनल न्यूज आहेत ते एकत्र करेल. अशा पद्धतीने मी एकत्र जानेवारीचे व्हिडिओ आणेल. एकच आणला तर तो खूप मोठा होईल, तर त्यामुळे मी अशा पद्धतीने व्हिडिओ आणेल. आता आजचा व्हिडिओ काय असणार आहे, जानेवारीमधील दिनविशेष आणि थीम. तर आपण सुरुवात करूया. तर बघा, जानेवारीमधील दिनविशेष आणि थीम मध्ये आपल्याला पहिला काय आहे, तर पहिला आहे 4 जानेवारी. या व्यतिरिक्त पण खूप दिवस असतात, जर कोणाला बघायचे असतील तर मी जानेवारी 2025 जे आहे ना, त्याच्यात मी कव्हर केलेले आहेत. जानेवारीचे सगळे डे इन डेप्थ मी कव्हर केलेले आहेत, जर कोणाला तुम्हाला बघायचे असतील तर. आपण सध्या फक्त ह्याच पुस्तकानुसार जाणार आहोत. तर बघा, 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिन, डिजिटल प्रथम जगात सुलभता साधने. बघा, 1-2 मिनिट. 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिन. हे असं आहे, डिजिटल मग डॅश प्रथम जगात सुलभता साधने. थोडंसं आपण असं काय म्हटलंय त्यांनी, तर ते आपण जरा बघून घेऊ. हे बघा, विश्व ब्रेल दिवस 2026 4 जनवरी का मुख्य विषय डिजिटल प्रथम दुनिया में सुलभता को बढ़ावा देना, ब्रिंगिंग एक्सेसिबिलिटी इन अ डिजिटल फर्स्ट वर्ल्ड. ठीक है, यह थीम डिजिटल युग में दृष्टिबाधित व्यक्तियों के लिए शिक्षा, रोजगार और स्वतंत्रता सुनिश्चित करने के लिए ब्रेल के उपयोग और समावेशी डिजिटल डिझाईन को बढ़ावा देने पर जोर देती है. हे मी गुगल सर्च केलं होतं, तेच मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, पुढे बघा, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. काय, तर विकसित भारतामध्ये अनिवासी भारतीयांचे योगदान. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. हिंदी पारंपरिक ज्ञान से कृत्रिम बुद्धिमत्ता तक. ठीक है, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. द थीम फॉर वर्ल्ड हिंदी डे 2006 इज हिंदी फ्रॉम ट्रेडिशनल नॉलेज टू आर्टिफिशियल इंटेलिजेंस. हिंदी पारंपरिक ज्ञान से कृत्रिम बुद्धिमत्ता तक, फोकसिंग ऑन ब्रिंगिंग हिंदीज रिच हेरिटेज विथ मॉडर्न डिजिटल टेक्नोलॉजी and AI. The day is celebrated annually on January 10th to promote Hindi worldwide. ठीक आहे, पुढे बघा, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन. संबंध जोडणे, समुदाय बळकट करणे आणि मानवी तस्करी रोखणे. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, युवांचे सशक्तीकरण, विकसित भारताची नीव. 15 जानेवारी सेना दिवस, नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष. बघा, द थीम फॉर इंडियन आर्मी डे 2006 इज इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी. दिस थीम हायलाइट्स द फोर्स कमिटमेंट टू डिजिटायझिंग battlefield system, enhancing communication
अँड स्ट्रेंथनिंग डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग फॉर मॉडर्न सिक्युरिटी चॅलेंजेस. ठीक आहे, पुढे बघा. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. पुन्हा 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन, सहनिर्मिती शिक्षणात तरुणांची शक्ती. आता हे सोबत सोबत लक्षात ठेवा. 24 जानेवारीला काय काय? राष्ट्रीय बालिका दिवस आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. आता 25चे सोबत लक्षात ठेवा आणि हे दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन, माझा भारत माझे मत. 25 जानेवारी पर्यटन दिन, नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे, नवीन संस्कृती शिकणे. पुढे 26 जानेवारीचे एकत्र करा. 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, समाजाचे संरक्षण, दक्षता आणि बांधिलकी. जागतिक स्वच्छ ऊर्जा दिन, लोकांसाठी आणि ग्रहासाठी स्वच्छ ऊर्जा. आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत. पुढे बघा. 27 जानेवारी राष्ट्रीय जिओग्राफी दिन, ज्ञान, शोध आणि पृथ्वीचे संरक्षण. 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन, तुमच्या डेटावर नियंत्रण ठेवा. आणि 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन, कुष्ठरोग बरा होऊ शकतो, खरे आव्हान कलंक आहे. ठीक आहे, आता हे झालं जानेवारी मधील दिनविशेष आणि थीम. पुढचं लेक्चर आपण लवकरच घेऊन येऊ. आता जानेवारी मधील नियुक्त्या पण आहेत, आपण एक एक करून लवकरात लवकर फास्टमध्ये सगळे लेक्चर्स घेणार आहोत. धन्यवाद.